लाईक करा, कॉमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. काय म्हणाले तोडू लागणार असा मी डोळ्याला पाणी भरतोय. मग डोळ्याला कोण भरवायला पाणी? ह्याच्यात माल देणार रे पुऱ्या ह्याच्यात दाबून भरावं लागेल. ह्याच्याच का? जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आताच थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या ब्लॉगमध्ये, की आपण आज मिरच्या तोडणार आहोत. कारण मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला पूर्ण व्हिडिओ टाकता नसता आला, सो त्याच्यामुळे पण चला आधी म्हटलं जेवण करून घेऊयात. दुपार झाली आहे, पाणी भरून घेऊयात तिथनं विहिरीमधनं. बघूयात. आपल्याला दोरीची तर काही गरज पडणार नाही, डायरेक्ट मध्ये उतरूनच आपण पाणी भरणार आहोत. ठीक आहे. चप्पल साईडला काढून घ्यावं लागेल इथं, कारण चप्पल घसरू शकते आतमध्ये. सो चला भरूयात आपण पाणी. बघा इथं कसं धुवावं लागेल ना कळशी. चला आपण आधी कळशी धुवून घेऊयात आणि नंतर मग पाणी भरूयात. चला पाणी भरलंय आपण. ते बघा काकान ते पण पाणी भरतायत. आपण जाऊयात आता आतमध्ये. जेवण करून घेऊ आपण आधी. जेवण झालं की मग पुन्हा आपण मिरच्या तोडायला सुरुवात करणार आहोत. मस्त विहिरीचं पाणी एकदम व्यवस्थित. चला जाऊयात आपण आता. चला आता जेवणला बसू. बघा मम्मी त्यांनी कागद टाकला या ठिकाणी, ह्याच्यावरती मस्त जेवणला बसायचं. नाना कुठे आहे? नाना काय नाही आला का? हा ना. हां हे बघा पप्पा ते येत आहेत. ते काय हातामध्ये हिळा काय? कांदा आणलं का खायला? हे बघा जेवणसाठी मस्तपैकी कांदा घेऊन आले पप्पान ते. पेटी का बघ. चला आता बसूयातच आपण जेवणला. या जेवणला गाईस. कोबी कोडी करेल का? कोबी, टमाटर, बटाटे, बघा कांदे मस्तपैकी शेतातले कांदे आहेत. ओले ओले कापलं नाही. इथं बसता येईल. खाता बी यावं नाही, बसता बी यावं. एकच जण बसला. नाही रे असं मागं कर. तुम्ही असं इकडे बसा नाही का? थांब ना. नाही ह्याच का? भेंड्या तळायचे होते. गाय गाय झाले. चला गाईस जेवण झालंय. आता इथं थोडीशी घाण झाली आहे शेतामध्ये. सगळे ते कापायचं काम चालू आहे यांचं. बघा एवढं इकडं ढोले आहे आणि त्या साईडला गहू लावलेला आहे. गव्हाच्या आणि ढोल्याच्या आतमध्ये सगळी कचरा झाला आहे. काय डोल्याचं आहे ना ते. हे बघा काँग्रेस आहे सगळं. हे काँग्रेस कापावं लागेल. सगळी घाण आहे. हे बघा एवढी सगळी घाण झाली. आता बराच टाइम लागेल याला अजून. बऱ्यापैकी सगळं क्लीन केलं आहे. या साईडला जेवढं पण गवत होतं सगळं क्लीन ठेवलं. थोडंसं राहिलंय. पप्पान ते म्हणतायत नंतर, कारण आता परत लाईन येईल. लाईन आली की कांद्याला त्याला पाणी भरायचं आहे. चला गाईज थोडा आराम केला आणि आता मस्तपैकी मिरच्या तोडायला सुरुवात केली. लाईट पण आली. पाणी भरायचं आहे. गिलकं, गवार आणि भेंडी याला पाणी भरायचं. मी भरेल पाणी. पप्पा आणि मम्मी ते मस्तपैकी मिरच्या तोडतील. सगळे लालच मिरच्या तोडायले का हिरव्या बी काय? लाल. हे बघा लाल मिरच्या तोडायचं काम चालू झालंय. किती निघते ना बऱ्या? एक थैली निघते ना पुऱ्या? अर्धी एक थैली. हे बघा ह्या पूर्ण मिरच्या आज ह्याच्यामध्ये ना काही हिरव्या मिरच्या पण आहेत आणि लाल मिरच्या पण आहेत. लाल झालेल्या ज्या आहेत ना, आता बऱ्याच ठिकाणी लाल मिरच्या झाल्या आहेत. ते सगळ्या व्यवस्थित तोडून आणि घरी घेऊन जाऊयात मस्तपैकी. टेप लावून दिला का बरोबर होणार. येता मी तर टेप लावून घेते. येता ते काय वरच राहिलं असतं ना, तरी बी लावून दे. पाणी ना पाण्याचं पावसाचा अर्थिंग
हो. लाईट लावताय तिथं लाईट. आर्थिंग इकडं करावं लागेल या साईडला. त्या तिथं वाय- हिलायच्या नटाला गुंडावून पाईपलाईनच्या भाऊ लाईट त्याला डायरेक्ट हो लाईट हा ह्यो लाईट बघा, लाईट लावता येतो खांब्यावरती. बघा आपली मोटर चालू झाली मस्तपैकी. आता पाणी गेलंय, आपण पाणी भरायला जाऊ. आणि तिकडे मम्मी पप्पा आणि ते बघा मिरच्या करतायत. आपण आता इकडं पाणी भरणार आहोत. ठीक आहे, चला जाऊयात आपण. मस्तपैकी पाणी आलंय. आधी आपण गिलक्याला पाणी भरणार आहोत आणि नंतर मग भेंडी आणि ते भरून घेऊ. ठीक आहे, चला. इकडनं बघा पालक आणि शेपू याला पण पाणी येतंय. इकडनंच पाणी त्या साईडला जाणार आहे गिलक्यांकडे. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळानंतर. चला आपले गिलके भरले गेलेत. आता मस्त इथं ढोल्याला पाणी लावलंय बघा या साईडला. इकडे पाणी लावून दिलेत आणि ह्याच्या शेजारीच लाल मिरच्या काढतायत मम्मी पप्पा ते. हे बघा इकडचा पूर्ण पाट झाला वेचून, इकडचा व्यस्त आहे ते बघा. इथं हे वांगी बी लागेल ते इकडं. हे बघा या साईडला लाल मिरच्या. वांगी लागत होतं. ते मग तिकडे पप्पा ते मम्मी ते आल्या इथं मिरच्या, लाल मिरची. हा. एक खोली पण नाही. अजून बरेच निघते ना, ह्याच्यापेक्षा लईच निघते ना. अजून अर्ध बी होईल नाही. हे बघा अजून इकडचा पार्ट झाला, अजून हा पूर्ण पार्ट बाकी वेचायचा. त्यावेळेस लोक अजून हे पूर्ण फुल होऊन जाईल मिरच्याचं. थोडा आराम करा आता, बसा थोडंसं. ते पाणी आपोआप जाईन का मग आता तिकडं का लावावं लागेल त्याला? नाही डोल्याचं बांधावं लागेल. डोल्याचं बांधून मिरची आपोआप भरते ना. चला आता आपण थोडासा आराम करूयात. मिरच्यांना पाणी लावलं की ते ॲटोमॅटिक भरतं तिकडं. तोपर्यंत मस्त आराम करूयात सावलीमध्ये. चांगल्या पोहून घेत जाय भाऊ लाल भाज्या. ए चांगल्या तोडून घेत जाय. चांगल्या तू मिरच्या मिरच्या चांगल्या तोडून घेत जाय. नानादा काय सांगत मागं टाकू नको लाल मिरच्या. काँग्रेस बी उपटून घ्या आज. कांदा बी उपयोगी म्हणे. अशा तोडून घेत जाय चांगल्या. राहिल्या एक आणि दोन काय ते नंतर नाही ना, लाल लाल नाही ठेवायचे. मा काय म्हणाले तोडू लागणार असा आणि तो मी डोल्याला पाणी भरतोय. मग डोल्याला कोण भरवायला पाणी? ते गवळ खाली मी मिरची नको पड देऊ. चला फायनली सगळ्या मिरच्या तोडल्या गेल्यात बघा. आता हे थोडंसं गवत काढून घेतात पण ते आता निघणार आहोत आपण झाडाखाली जाऊयात. बघूयात किती मिरच्या सांगाळ्या त्या. एक थैली सांगाळ्या सांग का ग मग? हां चला जाऊयात आपण आता. ह्याच्यात माल देणार रे पुऱ्या ह्याच्यात दाबून भरावं लागेल. काय नाही ना पहिले. पहिली काय जरासेच होते. आई ते गुई जाय ना कारण घरपुरती एक तगारी वाळून झाले बा. इकडे 500 रुपये किलो मिरची येईल. मग 300-400 जाऊन आणलं सगळं. काढायला तिले चांगली पत्रावर. हा. नाही पहिले सुका आता हिले डायरेक्ट चला पोट जाईल.
तरी बरीच निघली ना. चांगली बनते ना 5-6 पोता इंची माहिती का मला किती हा ते तोडून टाक. 12 महिने झालं ना. विकली ना बा आम्ही 10-15 तारीख विकली. मला 12 महिने झालं लय इकले बी आणि नाव आहे ना आपलं. सासे सुकाळे बी लय जाणते हे असे कुठं खाते या पंढरपूरकडे पुन्हा तलवारी मीठ केला तलवारी लय बेकार भाव राहत बरं तलवारी एक काढले 3-3, 4-4 किलो इंग्लिश हा ते साधावं मग ते नाही का? घेतला नाही तलवारी मिरची बारीक काकडी मायक लंबी जस्सी हा लवंगी मिरची. दोन आल्याची हो हा दोन्ही 2 इंचांनी आहे काकडी सारखे भाव नाही ते सांग. अर्धे टक 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 तापावून जाते ना. नाही बसलं ना. चला गाईस एक पोतं भरलं अजून थोड्याशा उरल्यात आता ह्या काय ठेवते ह्याच्यात प्लास्टिकच्या थैल्यात ना. प्लास्टिकच्या थैल्यात बरोबर. बघा एवढ्या उरल्यात अजून एक पाटी आणि एक अजून तगारी भरेल. ते मागचे बोलते ते ही चला आता ह्याच्यामध्ये भरून घेऊ. थोड्याशा उरल्या आहेत 2 पाट्या असतील. इथं का काटा आहे का काय बोरीचा. चला गाईज भरली गोणी. हे बघा मम्मीने ही गोणी घेतली आणि मी ही गोणी घेतोय. निघूयात आता आपण. ॲक्टिवावरतीच आपल्याला ते घेऊन जायचं आहे. बघा मस्त एवढी मोठी गोणी आहे आणि मम्मीने पण एक छोटी गोणी घेतली. निघूयात आपण आता मस्तपैकी जाऊयात आता घरी. सो आजचा ब्लॉग आपण इथं स्टॉप करूयात. ब्लॉग कसा वाटला आजचा तुम्हाला नक्कीच कॉमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.